पाणी घेऊन जा रे मैदानात. नवीन फलंदाज आलेला आहे तो, काय रे नाव, उमेश. स्ट्राईकला असणार आहे प्रदीप, नॉन स्ट्राईकला नवीन फलंदाज उमेश. एक चांगली सुरुवात म्हणावी लागेल ती. जय ब्राह्मणदेव संघाची एक चांगली सुरुवात झालेली आहे. पहिल्याच चेंडूवर एक फलंदाज बाद करण्यात यश मिळालेलं ते जय ब्राह्मणदेव संघाला. आणि हा संघ गेल्या वर्षीचा फायनल विनर संघ आहे. पाहूया आता काय करता हा संघ. विजेंद्र सामना करणार तो प्रदीप. सुरेख सुरेख चेंडू. चेंडू मध्ये उचली सुद्धा होती आणि वेग सुद्धा होता. आणि चेंडू निर्धार जातोय, कुठल्याही प्रकारची धाव मिळत नाही. एक चांगली सुरुवात म्हणावी लागेल विजेंद्र याची. षटकातील दुसरा चेंडू सामना करणार तो प्रदीप. एक पुन्हा एकदा खूप खूप सुंदर फटका म्हणावा लागेल प्रदीप याचा. आणि चेंडू सीमा पार जातोय. चौकार. चौकाराने खातं खोलतोय प्रदीप याने. आपल्या संघाचं खातं खोलतोय चौकाराने. धावसंख्येत भर, धावसंख्येत ती 4, एक बाद 4. एक आता मात्र एक चांगली सुरुवात बनावी लागेल. पहिल्या षटकामध्ये 2 चेंडू निर्धाव गेले असताना तिसऱ्या चेंडू खणखणीत चौकार घेतलेले प्रदीप याने. धावसंख्या ती 4. पुन्हा एकदा त्याच रीतीने टोळण्याचा प्रयत्न होता. दरम्यान एक धाव पूर्ण करतोय प्रदीप. पाहूया दुसरा धाव घेतात का. आणि दुसऱ्या धावचा प्रयत्न हा ना मध्ये 2 धावा सुद्धा सहजरित्या पूर्ण झालेल्या आहेत. विजेंद्र सुरेख चेंडू होता. बॅटची कडा घेऊन गेलेला चेंडू होता. निस्ता झेल पकडता आले नाही दिवेसेला. धावसंख्येत भर, धावसंख्येत झालेली आहे ती 7, एक बाद 7. एक चांगली सुरुवात म्हणावी लागेल दोन्ही संघाकडनं. क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला एक फलंदाज बाद करण्यामध्ये यश आलेलं आहे. तसंच फलंदाजी करणाऱ्या संघाला धावसंख्या सुद्धा जोडण्यामध्ये यश आलेलं आहे. पाहूया विजेंद्रचा पुढचा जो सामना करतो प्रदीप. सुरेख सुरेख चेंडू म्हणावा लागला. आणि अशा रीतीने पहिल्या षटकाच्या समाप्तीपर्यंत धावसंख्या झालेल्या आहेत 7. आपल्या इथे आलेले जे अतिथी आहेत सरिता मारुती पाटील स्टँड मध्ये, त्या अतिथीने आमच्या मंचावर यायचं आहे. नाही निघू शकतं रे, निघू शकतं. अरे घेतला नाही आम्ही नाही घेतलं. अरे आम्ही नाही घेतलं ना. कोणीही वाद करायचा नाही. सरिता मारुती पाटील स्टँड मध्ये असलेले जे अतिथी आहेत त्यांना विनंती आहे की आपण मंचावर यायचं आहे. आलेले जे अतिथी आहेत त्यांनी मंचावर येऊन बसायचं आहे. चला क्षेत्ररक्षण लावून घ्या, सामन्याला उशीर करू नका. तर स्ट्राईकला 2 नवीन फलंदाज आहेत, अक्षय आणि हर्षल उर्फ टक्या.
क्षेत्ररक्षण लावून घ्या. चला आपल्या इथे आलेले प्रमुख पाहुणे यांनी व्यासपीठावर येऊन बसायचं आहे. शेजारील गावावरून आपली खास KPL पाहण्यासाठी इथे आलेले आहेत. तरी सर्व खेळाडूंना विनंती आहे की आपण खेळाडूवृत्तीने खेळ दाखवून या स्पर्धेचा आनंद लुटायचा आहे, कारण ही स्पर्धा वर्षातून एकदाच येते. संघाकडनं दुसरं आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येतो आधी. संघाचा संघनायक आहे, पाहूया आधी. स्ट्राईकला असणारा नेन हर्षद, पाहूया हर्षद काय करतोय. पहिला चेंडू उंचावून टोलेला चेंडू, चेंडू गॅप मध्ये आणि चेंडू सीमा पार जातोय. चौकार आणि चौकाराने समाचार घेतलेले ते आधीचे आदिनाथचे. धावसंख्येत धावसंख्या ती 11. त्याला बोलू ना, ये ना इकडे, त्यावरती ये ना. आधी सामना करणार तो हर्षद. पुन्हा एकदा सुरेख चेंडू, चेंडू मध्ये अप्रतिम वेग होता. चेंडू निस्ता समजला नाही हर्षद याला. चेंडू निर्धार जातोय. धावसंख्या स्थिर आहे ती 11. आता मात्र एक चांगला कमबॅक केलेला आहे ते आदिनाथ याने. आधी उचली घेणारा चेंडू होता. पंच वन बाउसचा इशारा करतायत आणि चेंडू निर्धार जातोय. धावसंख्या स्थिर आहे ती 11. याच्यानंतर होणारे सर्व सामने 4 षटकांचे असणार आहे. पुन्हा एकदा उंचावून टोलेला चेंडू आणि चेंडू हवेत पाहूया. झेल सुटलेला आहे प्रथमेश यांच्याकडनं आणि जिमीन दान मी दिलेला आहे ते हर्षद याला. दरम्यान 2 धावा सहजरित्या पूर्ण केलेल्या आहेत आणि या 2 धावांनी धावसंख्येत वाढ, धावसंख्या झालेली ती बिनबाद 13. हर्षद आपल्या वैयक्तिक 6 धावांवरती खेळतोय. धावसंख्या धावसंख्या ती 13. आधी याचा पुढचा चेंडू सामना करतो हर्षद. पुन्हा एकदा उंचावून टोलेला चेंडू, चेंडू हवेत भाऊ झेल होत आहे का. दरम्यान 1 धाव तर पूर्ण केलेला आहे. दुसऱ्या धाव प्रयत्न आणि 2 धाव सुद्धा सहजरित्या पूर्ण करतो तो हर्षद आणि 2 धाव. धावसंख्या वेगाने वाढते. धावसंख्या झाली ती 15. बिनबाद 15. 1-15. यानंतर होणारा सामना जय लोकऱ्या देव आणि जय तल्याचा देव दोन्ही संघाचे संघनायक टॉस साठी यायचा आहे. टॉस बॉक्स मध्ये पुन्हा एकदा फुल टॉस चेंडू. दरम्यान 1 धाव तर पूर्ण केला. दुसऱ्या धाव प्रयत्न करतायत का आणि 2 धाव सुद्धा सहजरित्या पूर्ण करतोय तो हर्षद. 2 धाव धावसंख्येत वाढ, धावसंख्या झालेली आहे ती 17. 1-17 आणि 2 षटकांच्या समाप्तीने धावसंख्या झाली 17. एक चांगली सुरुवात म्हणावी लागेल आता दुसऱ्या षटकामध्ये. जय खंडोबा संघाची पाचवी आमची होती ना. चला क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे.
ड्रिंक्स ब्रेक झालेला आहे. 2 षटकानंतर धावसंख्या 17. संघाकडनं तिसरं आणि वैयक्तिक पहिलं षटक घडवतं प्रथमेश. पाहूया आता प्रथमेश किती धावांवरती रोखता येतोय. जय खंडोबा संघाला चला स्पीड अप करायचं आहे. स्पीड अप करायचं आहे. संघाकडनं तिसरं आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येतं प्रथमेश. धावसंख्या ती 17. 1-17. आता स्ट्राईकला असणार आहे तो अक्षय. अक्षयला आपलं खातं खोलायचं आहे. पाहूया अक्षय षटकाराने की चौकाराने खातं खोलतोय. पहिला चेंडू सुरेख चेंडू. जागते रहोचा इशारा देताना अक्षय याला खरोखर एक सुरेख गोलंदाजी करतोय. प्रथमेश चांगली सुरुवात केलेली आपल्या षटकामध्ये. पहिला चेंडू निर्धार. धावसंख्या स्थिर आहे ती 17. 1-17. मागच्या सामन्यामध्ये 83 धावांचे टार्गेट होते. पाहूया या सामन्यामध्ये किती धावांचं टार्गेट देतोय तो जय खंडोबा संघ. एक चांगला नावाजलेला संघ आहे. एक सुरेख चेंडू ब्लॉक हॉल मध्ये चेंडू खेळून काढल्या दरम्यान सीमा पार जातोय. धावसंख्येत भारत धावसंख्येत झालेला ती 21. 1-21. आता मात्र एक चांगली सुरुवात केलेली आहे अक्षयाने. एक तुमारी एक आम्हारी. पहिला चेंडू निर्धार आणि दुसरा चेंडू खणखणीत चौकार अक्षयच्या बॅटच्या पट्ट्यातून निघालेला आहे. धावसंख्या ती 21. 1-21. पुन्हा त्या उंचावून टोलण्याचा प्रयत्न. चेंडू हवेत हवे झेल होत आहे का आणि झेल सुटलेला आहे. धरतीला दान केलेलं आहे मयुर्याने आणि 2 धावा पूर्ण करतोय अक्षय. 2 धावा धावसंख्येत वाढतो. धावसंख्या झाली ती 1-23 आणि कुठेतरी एक महागडं ठरणार आहे. एक चांगला नावाजलेला फलंदाज अक्षय आणि त्याला जीवनदान देणं एक फार महागडं ठरणार आहे जय ब्राह्मणदेव संघाला. पाहूया प्रथमेश काय करतोय. पुढचा चेंडू आणि फुलटॉस चेंडू. पंचांकडे दात मागण्याचा प्रयत्न. आणि एक धाव मिळते. एका धावसंख्येद्वारे धावसंख्या ती 24. आता स्ट्राईकला असणार आहे लेफ्ट हँड फलंदाज हर्षद जो आपल्या वैयक्तिक 7 धावांवरती केले. मैदानावरती गाडी कोणाची आहे ती. धावसंख्या ती 24. प्रथमेश सामना करतोय हर्षद. चला स्पीडअप करायचं आहे. सुरेख चेंडू नीटसा समजला नाही हर्षद. त्याला जागता रहोचा इशारा देताना चेंडू तेच तर्रा चेंडू होता प्रथमेश याचा. आता मात्र एक सुरेख गोलंदाजी करतो प्रथमेश. आतापर्यंत आपल्या षटकामध्ये 7 धावांचा खर्च केलेला आहे प्रथमेशाने.
फुलटॉस चेंडू लो फुलटॉस होता आणि दरम्यान सुरेख चेंडू खेळलेला आहे आणि स्क्वेअर लेगच्या दिशेने चौकार जातोय. धावसंख्येत भर, धावसंख्या वेगाने वाढते. धावसंख्या झाली ती 28. 1 बाद 28 काय बोलतात ते, काय बोलतात ते? आणि षटक संपल्याचा इशारा करतात पंच. आणि 3 षटकांच्या समाप्तीने धावसंख्या झाली 28. पाहूया आता शेवटचे 2 षटक आहेत, स्लॉगॉरचे षटक आहेत आणि या स्लॉगॉरच्या षटकमध्ये किती धावा जमा करतायत जय खंडोबा संघ. त्याला सांगा पेपर द्या मग. काय बोलतो बघा, थोडी धमकून तर बघा. आमच्या अगोदर नंबर, आमच्या अगोदर नंबर घेऊन राहतो मी. जय ब्राह्मणदेव संघ स्पीड अप करायचं आहे. काय बोलताय? आपण पाहतात केपीएल खानपे प्रीमियर लीग पर्व 4. या केपीएल मध्ये दरवर्षी काही ना काही नवीन पाहायला मिळतोय. सुरुवातीला आपण शेतामध्ये खेळत होतो गाड्या किती आहेत? आणि या केपीएलचे जे ऑर्गनायझर आहेत मी खरोखर त्यांचं पूर्ण सुरुवातीला आभार मानतोय की त्यांनी ही स्पर्धा जर 4 वर्ष झालेले आहेत व्यवस्थितरित्या पार पाडतायत आणि यावर्षी ही स्पर्धा लाईव्ह स्वरूपात ठेवलेली आहे. अभ्या, पाणी कपड्या बघ ना. त्याला स्पीड अप करायचं आहे अभ्या, पाणी सांग, पाणी सप्लाय. आणि याच्यानंतर समालोचन करतील आपल्या पंचकृषी मधले A1 जोडी संदेश वखारे आणि भिवंडी मधले एक सुंदर एक मधुर आवाज मनोज ठाकरे. या ना इकडे. याने बोलू. याने बोलू. दादा आहे बा, याच्यात. चला खेळायला लवकरात लवकर सुरुवात करायची आहे. कमी वेळ खर्च करून आपण सामना लवकरात लवकर संपवायचा आहे. मला लिहिता नाही काय? आतापर्यंत जर विचार केला तर 4था सामना चालू आहे आणि भरपूर वेळ झालेला आहे. 3 वाजले तब्बल. चला थोडीशी घाई करायची आहे, स्पीडअप करायचं आहे. राहुल पाटील आणि सद्दाम खान. या वेळेस आपण पाहू शकता चांगला चेंडू हाताला जातोय. धावसंख्येवर नजर टाकली तर धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते 28 धावा. चालू असलेला सामना आपण पाहतोय जे खंडोबादेव वर्सेस जय ब्राह्मणदेव या संघादरम्यानली लढत मित्र आपल्याला पाहायला मिळते. प्रथम फलंदाजी करतोय जय ब्राह्मणदेव आणि आपण जर विचार केला तर षटक क्रमांक 4 पाहायला मिळतंय. 1 फॉर द ओव्हरचा इशारा दिला जातोय. धावसंख्या आहे ती 28 या आकड्यावरती पोहोचते. चांगली गोलंदाजी मित्र म्हणेन या मॅच मध्ये पाहायला मिळते. 3 सामने असे आपल्याला पाहायला मिळाले होते की प्रथम फलंदाजी करत असताना चांगली फटकेबाजी. इथं मात्र कुठेतरी फलंदाजांना अंकुश लावण्यामध्ये यश आलेल्या गोलंदाजांमध्ये. यावेळेस रणबंदी चालणार नाही असा फटका खेळला होता परंतु मिस टाइम फटका आहे. जेच करता आलं नाहीये आणि जेल मात्र कन्वर्ट करता आलं नाहीये. धावसंख्या 2 ने वाढते 30 या आकड्यावरती. षटक क्रमांक 4 आपल्याला पाहायला मिळते. 5 षटकांचा सामना आपल्याला पाहायला मिळतोय.
निश्चितच आपण पाहतोय KPLचं आयोजन अपलातून आपल्याला पाहायला मिळतंय. खांडपे प्रीमियर लीग आणि प्रीमियर लीग साठी भेट देण्यासाठी आपण पाहतोय मान्यवर व्यासपीठावरती सन्मान्य राहुलजी पाटील साहेब, त्याचबरोबर त्यांच्या समवेत सद्दाम खान खास कोणवरून आलेले आहेत या स्पर्धेला भेट देण्यासाठी. या स्पर्धेमध्ये आपल्या सहर्ष हार्दिक स्वागत आहे. आपण पाहत आहात चालू असलेला सामना जय खंडोबा देव वर्सेस जय ब्राह्मण देव या संघादरम्यानली लढत. प्रथम फलंदाजी करत असताना आपण पाहतोय चौथ्या षटकाचा खेळ प्रारंभ आहे आणि धावसंख्या जर पाहिली तर 34 धावा. यावेळेस चांगला फटका सजवलेला आहे क्षेत्ररक्षक दूरवर, चेंडू मात्र जातोय सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. सहाने ही धावसंख्या पुढे सरकते 40 या आकड्यावरती पाहायला मिळते. निश्चितच गुलाबी ड्रेसमध्ये जर्सीमध्ये जे खेळाडू दिसत आहेत त्यांनी कृपया बाउंड्री लाईनचा ताबा घ्यायचा आहे. प्रत्येकाची वेळ प्रत्येकाला ठरवून दिलेली आहे, त्या पद्धतीने आपापलं काम करायचं आहे, कारण ही सर्वांसाठी राबवण्यात आलेली स्पर्धा आहे. एकामेका सहाय्य करू आणि स्पर्धेला मात्र चांगली उभारी देऊ अशा पद्धतीने काम केलं पाहिजे. सर्वांनी एकामेकाच्या खांद्याला खांदा लावून काम केलं पाहिजे. वाट्याला जी सेवा येईल ती सेवा त्यांनी पूर्णपणे केली पाहिजे. मग पडद्या पुढे असेल किंवा पडद्या मागे असेल तेव्हा असं भले मोठे जे नियोजन असतं ते सफल संपूर्ण होतात. यावेळेस ते चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. बॅटच्या पट्ट्यामध्ये होत असं आला नाहीये. एकदा मिळते, एकापेक्षा अधिक काही नाहीये. एका धावेने स्कोअर कार्ड पुढे सरकते 41 या आकड्यावरती. षटक क्रमांक 4 कंप्लीट केलं जात आहे. आपल्याकडे वेळ आहे तर आपण बोलूया स्वागत आणि समारंभाकडे. KPL अर्थात खांडपे प्रीमियर लीग साठी भेट देण्यासाठी आलेले आमचे मान्यवर सन्माननीय व्यासपीठावर विराजमान राहुल पाटील जे आहे साहेब आहेत, त्यांचा येथे स्वागत आणि सन्मान इथं केला जातोय. या स्पर्धेची आपण पाहू शकता एक शाल दिली जाते. चेतन पाटील यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी खूप अतोनात मेहनत पाहायला मिळते. स्पर्धेची आठवण म्हणून एक मोमेंटोस दिला जातोय. खास करून जर विचार केला तर आज सकाळी पहाटे 4 वाजेपर्यंत या ग्राउंडची सजावट आपल्याला पाहायला मिळत होती. त्याचं खास करून चेतन पाटील हे शेवटपर्यंत उपस्थित होते. तर पाहण्यासारखं राहील की त्यांची मेहनत जी आहे ती अजून 1 दिवसाची बाकी आहे. तर त्यानंतर व्यासपीठावर विराजमान सद्दाम खान आहेत, त्यांचाही येथे जे स्वागत आणि सन्मान इथं पार पडलेला आहे. खूप खूप धन्यवाद या स्पर्धेला भेट देण्यासाठी आल्याबद्दल. या स्पर्धेमध्ये आपला पुन्हा एकदा मनस्वी धन्यवाद. धावसंख्या आपण जर पाहिली तर 41 या आकड्यावरती लागते. इथं मात्र खराब हातांनी पाहायला मिळते. यावेळेस चेंडू मात्र जाईल सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी. निश्चितच एका दुःखाने चौकाने तर मिळतोय तब्बल 5 धावा मिळतात या चेंडूवरती. तर यानंतर होणारा सामना जय लोकऱ्या देव वर्सेस जय तल्याचा देव. या दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती आहे की आपण या नाणेफेकीसाठी टॉस बॉक्स मध्ये आपण उपस्थित दाखवायचे आहे. जय लोकऱ्या देव वर्सेस जय तल्याचा देव हा सामना रंगणार आहे. यावेळेस आपण पाहू शकता खूप चांगल्या पद्धतीचा चेंडू हाताळला होता. पूर्णपणे बीट होतोय. फलंदाज कुठल्या प्रकारची धाव मिळत नाहीये. निर्धाव राहतोय चेंडू. बॅक टू बॅक चांगली कामगिरी इथं पाहायला मिळते. धावसंख्या धावफलकावरती 46 या आकड्यावरती लागताना दिसते. शेवटचा अंतिम निर्माणाचा षटक आहे आणि षटकामध्ये सर्व काही आपल्याला पाहायला मिळतंय. तर पुन्हा एकदा गोलंदाज टर्न होतोय. यावेळेस फुल टॉस डिलिव्हरी हाताळलेली आहे. स्क्वेअर 40 रन मध्ये चेंडूला टर्न केलेला आहे. गॅप मध्ये चेंडू फरार होतोय सीमारेषे बाहेर. चौकार. या चौकारच्या सहाय्याने धावसंख्येमध्ये भर पडते. धावसंख्या 50 या आकड्यावरती लागताना दिसते. 50+ टार्गेट आजच्या दिवसामध्ये खास करून या स्पर्धेचा विचार केला तरी काही चांगली धावसंख्या मानली आहे. कारण आपण जर पाहिलं तर पहिल्या सामन्यामध्ये 56 धावांचा टार्गेट होतं, पूर्ण होता आलं नाहीये.
त्यानंतर 60 धावांचं टार्गेट होतं, पूर्ण करता आलं नाहीये आणि त्यानंतर मात्र आपलातून फलंदाजी पाहायला मिळाली होती 88 धावांचं, ते पूर्ण होता पाहायला मिळालं नाहीये. इथं मात्र 50 धावा कंप्लीट केल्या आहेत. इथनं ज्या धावा येतील त्या निश्चित डेंजर झोनच्या असतील. यावेळेस वाड शॉट, चेंडू मात्र थांबत नाही, जातोय फाईन लेगच्या रिझन मध्ये सीमारच्या बाहेर. आणखी एक दर्जेदार षटकार. धावसंख्या 6 वाढते ती म्हणजे 56 या आकड्यावरती. खास करून या प्रीमियर लीग मध्ये आपण पाहतोय सजावट, 8 डगआउट आपल्याला पाहायला मिळत आहेत. प्रत्येक डगआउट प्रत्येक टीम साठी तयार केलेलं पाहायला मिळतंय. कैलासवासी केशवदत्त पाटील कैलासवासी केशव दत्तू पाटील यांच्या स्मरणार्थ आपण पाहतोय शहाजी केशव पाटील यांनी एक डगआउट दिलेला आहे. तसेच कैलासवासी कमलाबाई पाटील यांच्या स्मरणार्थ सूरज जयतू पाटील यांच्याकडून एक डगआउट स्पॉन्सर झालेला आहे. त्यानंतर कैलासवासी मगन परशुराम पाटील यांच्या स्मरणार्थ सन्माननीय अविनाश मगन पाटील यांच्याकडून एक डगआउट स्पॉन्सर झालेला आहे. इथं मात्र आपण पाहू शकता अजून एक चांगला चौकार येतोय. या चौकारच्या मदतीने धावसंख्येमध्ये धावफलकामध्ये बदल पाहायला मिळतोय. 60 या आकड्यावरती पोहोचताना दिसते. त्यानंतर आपण पाहतोय स्वर्गीय संतोष अंबो शेंडे यांच्या स्मरणार्थ सन्माननीय ओम संतोष शेंडे यांच्याकडून सुद्धा एक डगआउट स्पॉन्सर झालेला आहे. त्यानंतर आपण पाहतोय स्वर्गीय सरिता मारुती पाटील यांच्या स्मरणार्थ सुद्धा मान्य श्री रोशन मारुती पाटील यांच्याकडून एक डगआउट आपल्याला पाहायला मिळतोय. त्यानंतर आपण पाहू शकता स्वर्गीय नकुल विवा तारे यांच्या स्मरणार्थ सदानंद नकुल तारे यांच्याकडून. त्यानंतर स्वर्गीय पंडित बांगो भोईर यांच्या स्मरणार्थ सन्माननीय आकाश पंडित भोईर यांच्याकडून सुद्धा एक डगआउट पाहायला मिळतंय. त्यानंतर आपण पाहू शकता स्वर्गीय शांताराम कातोड पाटील यांच्या स्मरणार्थ सन्माननीय श्री सुनीता शांताराम पाटील यांच्याकडून सुद्धा एक डगआउट पाहायला मिळते. असे 8 डगआउट आपल्याला पाहायला मिळतात आणि या स्पर्धेमध्ये आपण पाहतो या लीग मध्ये 8 सामने पाहायला मिळतात, 8 संघ पाहायला मिळतात. गोलंदाज टर्न होत आहे. या वेळेस आपण पाहू शकता बॅटची कडा आलेली आहे, मिसफील्ड पाहायला मिळतोय. चेंडू चाललाय सीमारेषेकडे, जातोय आणि चेंडू मात्र गेला सीमारेषे बाहेर. आणखी एक येतोय चौकार.
नवीन फलंदाज मयूर मैदानाच्या आतमध्ये गेलाय. 2 गडी बाद 9 धावा धावफलकावर आहेत. षटक क्रमांक दुसऱ्या षटकातील पहिला बॉल. चला थोडं स्पीडअप करा. नयन आलाय मात्र आपल्या स्टेपमध्ये चुकतोय. डेड बॉल. थोडं स्पीडअप करा प्लीज, विनंती असेल. जय खंडोबा टीमचे कॅप्टन, आपण थोडं स्पीडअप करा. प्रेम. नयन. पहिलाच बॉल जोरदार अपील मात्र फेटाळली जाते आणि त्या दरम्यान एक धाव कंप्लीट झाली आहे. 10 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. षटकातील पुढील चेंडू यावेळेस बॉल स्क्वेअर लेग मधून उडवलाय. चेंडू गॅप मधून निघून गेलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा चौकार. आपण पहिला मयूर छबा 8 मधून आज चौकार आलाय. 4 धावफलक पुढे सरकले. धावा धावफलकावर झाल्या आहेत 14 धावा. नयन पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. षटकातील पुढील चेंडू टाकण्यासाठी सज्ज होतोय. समोर मयूर. यावेळेचा बॉल अतिशय सुरेख आहे असं म्हणता येणार नाहीये, कारण दिशा चुकीची आहे. वेग तर भरपूर होता मात्र दिशेवर नियंत्रण नाहीये. व्हाईट बॉलचा इशारा येतोय. 15 धावा झाल्यात. अजूनही 50 धावांची आवश्यकता आहे सामना जिंकण्यासाठी ब्राह्मणदेव टीमला. या बॉलचा बॉल समोरच्या दिशेने टोलवलाय. क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचत आहेत. एक धाव कंप्लीट झाली मात्र एकापेक्षा अधिक काही एक नाही. एका धावेवर समाधान मानावं लागेल मयूर या फलंदाजाला. आणि संघाची धावसंख्या मात्र 1 ने पुढे सरकली आहे. 16 धावा झाल्या आहेत. नयन पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. यावेळेस बीट केलं जातं फलंदाजाला. चांगला बॉल मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. नयनच्या माध्यमातून फलंदाज विजेंद्रला त्या ठिकाणी बीट केलाय. पुन्हा एकदा नयन वलतोय. यावेळेचा बॉल हवेमध्ये अतिशय सुरेख झेल. व्हाट अ कॅच. फलंदाज बाद विजेंद्र. विजेंद्र मात्र आपल्या टीमसाठी फारसं काही करू शकला नाहीये. परत तोय झेलच्या स्वरूपात बाद झालाय. नवीन फलंदाज दिव्येश मैदानाच्या आतमध्ये जातोय. अतिशय सुरेख षटक फेकलं जात आहे नयनच्या माध्यमातून.
चौकार जरूर आपण पाहिला आणि त्यानंतर मात्र सुरेख कमबॅक नयनच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतंय. षटकातील पुढील चेंडू या वलेसा बॉल उडवलाय समोरच्या दिशेने. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे. झेलच्या स्वरूपात फलंदाज बाद. तर मॅचला सुरुवात करा. आकाश नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आलाय. दोन षटकाचा खेळ आपण पाहिला. भरपूर चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. विश्वासानं त्यानंतर नयनच्या माध्यमातून. तर आता मात्र गोलंदाज प्रेम आलाय षटक क्रमांक 3 फेकण्यासाठी. समोर आकाश आहे नवीन फलंदाज. पाहूया कशा प्रकारे फलंदाजी करेल, कारण तब्बल 65 धावांचं लक्ष असताना मात्र आतापर्यंत 16 धावा धावफलकावर आहेत. पहिला बॉल प्रेमचा हलक्या हाताने खेळून काढलाय. गॅप शोधली आहे मात्र क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचते आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण. फक्त एकच धाव मिळेल. एकापेक्षा आधी एक काही एक नाही. सतरा धावा धावफलकावर आहेत. चला थोडं स्पीडअप करा प्लीज. प्रेम सामन्याला सुरुवात करा. षटकातील पुढील चेंडू प्रेम पुन्हा एकदा बोलतोय. या वलेसा बॉल पुढे ठेवला होता. जोरदार अपील मात्र पंच सहमत नाहीयेत, कारण उजवी स्टिक सोडून चेंडू हाताला होता.
एक धाव कंप्लीट झाली आहे. लेगबायच्या स्वरूपात ही धाव आली आहे आणि धावफलक मात्र 1 पुढे सरकलाय. 18 धावा धावफलकावर झाल्या आहेत. षटकातील पुढील चेंडू प्रेम पुन्हा एकदा या वेळेस त्रिफला उडवलाय. यस फलंदाज बाद. आतापर्यंत 6 गडी बाद 18 धावा धावफलकावर आहेत. खराब परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते ब्राह्मणदेव टीमच्या माध्यमातून, कारण 65 धावांचं लक्ष होतं आणि त्या धावांचा बाटला करत असताना मात्र हवी ती सुरुवात झाली नाहीये आणि ती फलंदाजी देखील आपल्याला पाहायला मिळत नाहीये. षटक क्रमांक 3 प्रेमच्या माध्यमातून फेकलं जात आहे. चांगली गोलंदाजी करतोय प्रेम आपल्या टीमसाठी. नक्कीच प्रशंसा करावी लागेल ज्या प्रकारे पहिलं षटक फेकलं होतं. विश्वास या गोलंदाजाने आणि त्यानंतर मात्र नयनने देखील चांगली गोलंदाजी केली आणि त्यानंतर तिसरा षटक प्रेम चांगल्या प्रकारे फेकतोय. यावेळेस स्टॉपेज लागला. यष्टीरक्षक प्रयत्न करतोय. यस जेलच्या स्वरूपात अजून एक गडी बाद. नवीन फलंदाज सुदर्शन मैदानाच्या आतमध्ये येतोय. तू चल मी देखील आलोच अशी परिस्थिती ब्राह्मणदेव टीमच्या माध्यमातून आपण पाहतोय, कारण आतापर्यंत 7 गडी बाद झाले आहेत. या यष्टीरक्षक उद्धवच्या माध्यमातून चांगला झेल आपण पाहिला. तर विकेट हॅट्रिकवर आहे प्रेम. पाहूया या स्पर्धेतील पहिली विकेट हॅट्रिक साजरी करतोय का. यावेळेस यस विकेट हॅट्रिक प्रेमच्या माध्यमातून आपण पाहतोय या स्पर्धेतील पहिली विकेट हॅट्रिक. व्हाट अ बॉलिंग. अतिशय सुरेख गोलंदाजीचं प्रदर्शन. काय गोलंदाजी करतोय मैदानाच्या आतमध्ये प्रेम पाटील. विकेट हॅट्रिक त्याच्या माध्यमातून आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. पहिली विकेट हॅट्रिक नोंदवली जाते खाटपे प्रीमियर लीग 2022 मधील. यस युवासेना तालुका प्रमुख अमोल पाटील यांच्या माध्यमातून प्रेमसाठी रोख रक्कम यस अमोलजी तारे यांच्या माध्यमातून प्रेमसाठी 500 रुपयाचा पारितोषिक आहे. विकेट हॅट्रिक आपण पाहिली. तर आता मात्र गोलंदाज हर्षल येतोय. षटकातील पहिला बॉल. पहिलाच बॉल समोरच्या दिशेने उडवलाय. फटका भरपूर चांगला आहे. धावा देखील चांगल्या मिळतील. चेंडू आउट ऑफ द पार्क. 6 धावांसाठी षटकार. अतिशय सुरेख फटका आपण पहिला षटकार आलाय. हर्षल पुन्हा एकदा. यावेळेस पुन्हा एकदा विकेटसाठी प्रयत्न जरूर झाले, मात्र बॅट आणि बॉलमध्ये काही संपर्क होत नाहीये. चेंडू निर्धाव गेलाय.
चांगला बॉल मैदानाच्या आतमध्ये हर्षलच्या माध्यमातून कमबॅक आपण पाहतोय. नक्कीच मात्र या ठिकाणावरनं वारंवार बिकेट खेळावे लागतील. तब्बल 65 धावांचं लक्ष आहे. हे मात्र या ठिकाणी लक्षात घ्यावं लागेल आणि त्यानुसार फलंदाजी. अजून एक षटकार. तीस धावा धावफलकावर झाल्या आहेत. मात्र या ठिकाणावरनं अजूनही 35 धावा काढायच्या आहेत. येणाऱ्या 9 बॉलचा खेळ बाकी आहे आणि 35 धावा आवश्यक आहेत जय ब्राह्मणदेव टीमला. तर हर्षल पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. असा 9व्या क्रमांकावरती फलंदाजीसाठी आलाय सुदर्शन. मात्र चांगली फलंदाजी करतोय. 3 बॉलचा सामना केलाय आणि 3 बॉलपैकी 2 बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर भिडकावून दिलाय. आणि त्यानंतर पुन्हा एकदा या प्रहार झालाय. चेंडू गेलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. सुदर्शन मात्र मैदानाच्या आतमधून दाखवून देतोय की सामना अजूनही संपलेला नाहीये आणि जोपर्यंत सुदर्शन खेळपट्टीवर असेल तोपर्यंत मात्र नक्कीच आशा पल्लवीत असणार आहेत जय ब्राह्मणदेव टीमच्या. कारण चांगली फलंदाजी करतोय. 4 बॉलचा सामना केलाय आणि 4 पैकी 3 बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकारासाठी भिडकावून दिल्यात. 6 धावफलक पुढे सरकलंय. 36 धावा झाल्यात. मात्र अजूनही 29 धावांची आवश्यकता आहे. येणाऱ्या 8 बॉलचा खेळ बाकी आहे. 29 धावा काढायच्या आहेत. मात्र जोपर्यंत सुदर्शन खेळपट्टीवर असेल ना तोपर्यंत अशा पल्लवीत असणार आहेत जय ब्राह्मणदेव टीमच्या. तर पाहूया सुदर्शन या सामन्याला वेगळा आकार देईल का. कारण टीमसाठी या प्रकारची फलंदाजी आवश्यक होती. मात्र हे समजत नाही की सुदर्शनला अजूनही एवढा उशिरा का पाठवलाय. कारण 9व्या क्रमांकावरती आलाय. येणाऱ्या 8 बॉलचा खेळ बाकी आहे. 29 धावांची आवश्यकता. गोलंदाज हर्षल पुन्हा एकदा बोलतोय. या वलयचा बॉल जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न. चेंडू पायावर आदळतोय आणि त्या दरम्यान मुभा होती की 1 धाव कंप्लीट केली जाईल. यस बॅट कट होता. 1 धाव कंप्लीट झाली त्या ठिकाणी आणि धावफलक 1 ने पुढे सरकलाय. 37 धावा झाल्यात. आता मात्र शेवटचे 7 बॉल्स आणि 7 बॉल्सवर 28 धावांची आवश्यकता आहे. तर आता मात्र समोर प्रथमेश येतोय. षटकातील शेवटचा बॉल. आडवा बॅटने प्रहार झाला. 1 धाव कंप्लीट झाली आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. रॉंग अँड थ्रो. 2 धावा कंप्लीट झाल्यात. सुरेख रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा कंप्लीट झाल्या आणि अशा प्रकारे 4थ्या षटकाची समाप्ती देखील झाली आहे. 4 षटकाच्या समाप्तीनंतर धावा धावफलकावर लावल्या जात आहेत 39. आणि आता मात्र उर्वरित 6 बॉलचा खेळ बाकी आहे आणि 6 बॉलमध्ये काढायच्या आहेत 26 धावा. विक्रम नाईक सर मॅन फ्रॉम कारेवली अतिशय उत्कृष्ट स्कोरिंग करतात. आज आमच्या समवेत प्रत्येक बॉलचा अप टू डेट डेटा मात्र या ठिकाणी पोहोचवला जातोय. 6 बॉल्समध्ये 26 धावांची आवश्यकता आहे. तर ही संपूर्ण स्पर्धा जी आहे आपण SSS केबल नेटवर्कच्या माध्यमातून नक्कीच लाईव्ह पाहतोय यूट्यूबच्या माध्यमातून. त्याचबरोबर भरपूर परिसरामध्ये मग भिवंडी असेल, शहापूर असेल, मुलुंड असेल या ठिकाणी देखील ही स्पर्धा पोहोचवली जाते आहे. नरेश मारुती पाटील जे स्पॉन्सर आहेत लाईव्हचे. 6 बॉलचा खेळ बाकी आहे आणि 6 बॉल्सवर 26 धावा काढायच्या आहेत.
तर शेवटचं अंतिम षटक स्वतः गोलंदाज अर्थातच टीमचे कॅप्टन प्रेम येतोय. पहिला बॉल, पहिलाच बॉल अतिशय सुरेख होता, मात्र हाईट फॅक्टर जास्त आहे. पंच आमच्याकडे बोलतायत व्हाईट बॉलचा इशारा. प्लीज विनंती असेल की इतर टीमचे खेळाडू आपण ग्राउंड मध्ये फिरू नका. प्रेम पुन्हा एकदा षटकातील पुढील चेंडू घेऊन बोलतोय. या वलेसचा बॉल उडवलाय, मात्र क्षेत्ररक्षक प्रयत्न करत आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, 2 धावा कंप्लीट झाल्यात. आता मात्र उर्वरित 5 बॉलचा खेळ बाकी आहे. येणाऱ्या 5 बॉल्सवर 23 रन्स काढायचे आहेत. 5 चेंडू 23 धावांची आवश्यकता. प्रेम पाटील स्वतः संघनायक आहे, जबाबदारी स्वीकारली आहे शेवटच्या षटकाची. मात्र ती जबाबदारी पार पाडली जाईल का, की त्या उलट सुदर्शन चांगली फलंदाजी करेल, आपल्या टीमला विजयश्री मिळवून देईल का, याचं उत्तर थोड्याच वेळात. मात्र हा बॉल सोडून दिला जातोय कारण दिशा चुकीची आहे. व्हाईट बॉलचा इशारा. अवांतर धाव मिळेल, धावफलक अवांतरने पुढे सरकेल. धावा धावफलकावर 43 झाल्या आहेत. आपण पाहतोय खांडपे प्रीमियर लीग 20-22 KPL. या बलेचा बॉल देखील सोडून दिलाय. अवांतर धावा मात्र भरपूर खर्च केल्या जात आहेत. प्रेम पाटील खराब गोलंदाजी करतोय असंच म्हणावं लागेल, कारण अवांतर धावा वारंवार खर्च केल्या जात आहेत. आता मात्र समीकरण आपण जाणून घेऊया. उर्वरित 5 बॉलचा खेळ बाकी आहे आणि 21 धावांची आवश्यकता. तीन व्हाईट बॉल आतापर्यंत प्रेमच्या माध्यमातून. प्रेम पुन्हा एकदा बोलतोय. बलेचा बॉल पुढे ठेवला होता. ऑफ ड्राईव्ह आपण पाहतोय. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहे. एक धाव कंप्लीट झाली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, थ्रो मात्र खराब झालाय. ओव्हर थ्रो आपण पाहतोय आणि त्या दरम्यान 2 धावा कंप्लीट झाल्यात. तर आता मात्र 4 बॉलचा खेळ बाकी आहे. येणारे 4 चेंडू 19 धावांची आवश्यकता. अर्थातच बिग हिट, मोठे फटके खेळावे लागतील आणि ती क्षमता देखील आहे सुदर्शनकडे, कारण आतापर्यंत 3 षटकार त्याच्या बॅटमधून आपण पाहिल्यात. क्षमता आहे, क्षमतेवर कोणत्या प्रकारचा प्रश्नचिन्ह नाही आहे, मात्र ती या ठिकाणी सिद्ध करावी लागेल. प्रेम पाटील पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर षटकातील पुढील चेंडू घेऊन बोलतोय. पुन्हा एकदा बॉल जो आहे नक्कीच दिशा तपासावी लागेल. व्हाईट बॉलचा इशारा येतोय. या षटकातील 4था व्हाईट बॉल आपण पाहतोय. अवांतर धावा मात्र भरपूर खर्च केल्या जात आहेत. अवांतर धावांवर रोख लावणं खूप गरजेचं आहे. प्रेम पाटील स्वतः संघाचा संघनायक आहे, जबाबदारी जरूर स्वीकारली, मात्र त्या जबाबदारीमध्ये 4 व्हाईट बॉल आपण पाहतोय. 47 धावा झाल्यात. या बलेचा बॉल अजून एक, यस, 1 मोर. पुन्हा एकदा व्हाईट बॉल आपण पाहतोय. अतिशय खराब गोलंदाजीचं प्रदर्शन. आतापर्यंत 5 व्हाईट बॉल या षटकामध्ये टाकून झाले आहेत प्रेमच्या माध्यमातून. आता मात्र 17 धावांची आवश्यकता आहे सामना जिंकण्यासाठी जय ब्राह्मणदेव टीमला. प्रेम पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. या बलेचा बॉल विकेटसाठी प्रयत्न जरूर झाले, मात्र बॅट आणि बॉल मध्ये काही संपर्क होत नाहीये. चेंडू निर्धाव गेलाय. यस, 3 बॉलचा खेळ बाकी आहे आणि येणाऱ्या 3 बॉलवर 17 धावांची आवश्यकता. चेसिंग इज कंपल्सरी. प्रेम पाटील पुन्हा एकदा. या बलेचा बॉल, यस, टॉप एज लागलाय. फलंदाजाला मैदान सोडावं लागेल. अजून एक गडी बाद. सुदर्शन बॅक टू द पॅव्हिलियन.
नवीन फलंदाज विनय आलाय. शेवटच्या 2 बॉलचा खेळ बाकी आहे, औपचारिकता बाकी आहे या सामन्यामध्ये. मात्र ज्या प्रकारे अवांतर धावा खर्च केल्या जातात, नक्कीच प्रेमच्या माध्यमातून 5 वाईट बॉल आपण पाहिले. तर आता मात्र 17 धावांची आवश्यकता आहे येणाऱ्या 2 बॉलमध्ये. हा बॉल स्क्वेअरलेगच्या वरून उडवलाय. डीप बॅकवर्ड स्क्वेअरलेग क्षेत्ररक्षक आहेत. एकच धाव. आता मात्र शेवटचा बॉल. शेवटच्या बॉलवर आवश्यकता आहे 16 धावांची. यस विक्रम नाईक सर, आपण आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा विचार केला तर पाकिस्तानचा मोहम्मद शमी ज्याने 17 बॉलची ओव्हर केली होती, त्यानंतर अभिषेक नायर भारताचा, त्याने देखील 17 बॉलची ओव्हर केली होती. मात्र ती प्रथम श्रेणी क्रिकेट खेळत असताना केली होती. तर यावेळेस जवळजवळ 11 बॉलचा खेळ झालाय प्रेमच्या माध्यमातून या षटकामध्ये. आणि आज जय खंडोबा टीम्स या ठिकाणी विजय होते. अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. हार्ड लक टफ लक ब्राह्मणदेव वा. चला मैदानाच्या आतमध्ये जे खेळाडू आहेत आपण बाहेर या. पुढील मॅच कडे